झी मराठी, चर्चा ही होणारच। नमस्कार, मी विनोद शिंगे। हातकंडी नगरपंचायतच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजित पाटील हे जवळजवळ 700 मताचं मताधिक्य घेऊन विजयी झालेले आहेत। संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलेले हातकंडी नगरपंचायतचा निकाल जाहीर झाला असून आपल्या समेत आज नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार अजित काका। काका नमस्ते। अत्यंत अटीतटीच्या लढतीत अखंड जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलेले, काही ठिकाणी मुख्यमंत्री आले, काही ठिकाणी पालकमंत्री आले, अशा सर्व घडामोडीत आपण विजय संपादन केला। याबद्दल आपण नेमकं काय सांगाल? नाही, हा विजय हा सर्वसामान्य गोरगरीब लोकांचा आहे, माझ्या गावच्या लोकांचा आहे। गेली 40-50 वर्ष मी जे काम करतोय, सामाजिक काम करतोय, 9 वर्ष सरपंच, 40 वर्ष ग्रामपंचायत सदस्य। कामाची पद्धत एक वेगळी आहे की आपण तिथं लोकांच्या गोरगरिबांच्या कामासाठी जायचं आहे आणि प्रामुख्याने आया बहिणींच्या पाण्या प्रश्नासाठी मी प्रामुख्याने त्याच्यामध्ये हात आहे की लोकांना भरपूर पाणी मिळणार। आतापर्यंत 3-4 स्कीमा केल्या, पण गाव जसं वाढायला लागलं तर परत पाण्या स्कीमची गरज पडली आणि यात प्रामुख्याने धैर्यशील दादा, जिल्हाध्यक्ष रवी माने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा सगळ्यांचा आशीर्वाद हे सगळं घडलंय। हे धैर्यशील माने साहेबांच्यामुळे आणि रवी मानेंच्यामुळे, यांच्यामुळे मी आज हे लोकांची सेवा करण्यात परत एकदा लोकांच्या मध्ये आलोय, लोकांची सेवा करण्यासाठी। या तिघांच्या त्रिमूर्तीमुळे, त्या त्रिमूर्ती दत्तामुळे मी आज या आपल्या समोर उभा आहे आणि लोकांचा आशीर्वाद आणि लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी मी एक रस्त्यावर काम करणारा माणूस आहे, काय मोटरसायकल येणारा माणूस आहे आणि लोकांची प्रश्नाची जाण आहे। लोकांचे गोरगरिबांची ती मूलभूत गरजा आहेत, पाणी म्हणा, गटर म्हणा, ह्या ज्या मूळ गरजा आहेत। ह्याच्यापूर्वी 2-3 इंडस्ट्री चालू करून लोकांच्या हाताला काम दिलं आहे आणि आज गरज आहे ती पाण्याची। प्रामुख्यानं लोकांना पाण्यासाठी म्हणून मी आज उभा आहे आणि लोकांनी भरभरून मतं देऊन मला निवडून दिल्याबद्दल मी सगळ्या हातकंडी गावच्या लोकांचा आणि मी हातकंडी गावच्या सर्व नागरिकांचा ज्यात अज्ञात सगळ्या लोकांनी मला सहकार्य केलं, काही पडद्यामागून केलं, काही समोर येऊन केलं। लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, वयस्कर स्त्रिया असतील, या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि या गोरी साहेबांच्या नरसोबाच्या आशीर्वादामुळे मी पुन्हा एकदा निवडून आलोय आणि मला पुन्हा एकदा या आयुष्यामध्ये लोकांची सेवा करण्याचं एक भाग्य लाभलंय, एवढंच मी समजतो, माझं भाग्य समजतो। आणि पुन्हा एकदा मी आमच्या मतदारांना नतमस्तक होतो आणि माझ्या त्रिमूर्तींना एकनाथ शिंदे साहेब, धैर्यशील माने साहेब आणि रवी माने साहेब यांना त्रिवार मुजरा करून मी माझे 2 शब्द संपवतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं, अजित काका ज्या दिवशी तुम्ही निवडून येणार तिथनं पुढे 1 महिन्यात मी हातकंड्याचं पाणी पाजणार। आता जनतेने आपला विश्वास ठेवला, आपण विजयी झालात। हातकंड्याचा पाणी प्रश्न लवकरात लवकर मिटावा ही जनतेची अपेक्षा आहे, याबद्दल काय सांगाल? ऑलरेडी टेक्निकल सँक्शन घेतलेले आहे, आता फायनान्शियल सँक्शन घ्यायची राहिलेली आहे। कुठलीही गोष्ट 1 महिन्यात होत नाही, पण टेक्निकल 2-3 सँक्शन आहेत त्या कम्प्लीट झाल्या की त्या पद्धतीनं पैसे काय आम्हाला गावाला मिळून जातील पाणी पुरवण्यासाठी, त्यात काहीच अडचण राहिलेली नाही आहे, सगळी व्यवस्था झालेली आहे। आणि शिंदे साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळे, आता धैर्यशीलचा आशीर्वाद असल्यामुळे त्यात कुठलीच काय अडचण येणार नाही। ही आयुष्यातली शेवटची लोकांना पाणी देण्याचं एक काम आहे, एवढं मी पूर्ण करणार आणि आपल्या सगळ्यांच्या सेवेतनं मी रजा घेणार। हातकणंगल्याचा विकास करत असताना पाणी प्रश्नावर झालेली निवडणूक, रेल्वेच्या पुलाखाली दडलं काय, या सर्व प्रश्नांचं उत्तर देत असताना हातकंड्याच्या जनतेनं अजित काकांना निवडून देऊन त्या प्रश्नाची उत्तर दिल्यात। अजित काकांच्याकडून हातकंड्याच्या जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। असणारं मंत्रालयाचा फायदा घेऊन अजित काकांनी हातकंड्याचा विकास साधावा ही पुन्हा एकदा अपेक्षा हातकंड्याची जनता करत्या। हातकणंगल्याहून विनोद शिंगेसह कॅमेरामन अतुल कसबेकर, भेंडवडे।